नमस्कार फ्रेंड्स, दीपाज कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत आलू बोंडा किंवा आलू वडा, काही म्हणा, पण खाण्यास खूप टेस्टी लागणार आहे. चला तर मग सुरू करूया. इथे मी 3 उकडलेले आलू घेतलेले आहे. तेल गरम करण्यास ठेवले आहे. त्यात अर्धा चमचा मोहरी घालूया, अर्धा चमचा जिरे, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, मिरच्या छान होत आल्या की त्यात कढीपत्त्याची पानं घालूया. एक बारीक चिरलेला कांदा छान परतून घेऊ. कांदा जास्त होऊ द्यायचा नाही आहे. हलकासा होत आला की त्याच्यात अर्धा चमचा हळद घालूया, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि आपला उकडलेला आलू घालून घेऊया. आणि आलू छान परतून घेऊया. व्हिडिओ लांबू नये म्हणून इथे व्हिडिओ मी स्किप करत आहे. आलूची चटणी बनण्यास जास्त वेळ लागत नाही. तसे 3 ते 4 मिनिटात आपली चटणी तयार होईल. थोडा वेळ झाकण ठेवूया म्हणजे चटणी छान नरम होईल. बघू शकता आपली चटणी तयार झाली आहे. आता यावर छान कोथिंबीर घालून घेऊया. आणि गॅस बंद करून झाकण ठेवून देऊया. आता याला बाजूला ठेवून एका बाउलमध्ये 3 चमचे मोठा चमचे मी बेसन घेतला आहे. बेसन किंवा चणा डाळही म्हणू शकता. चणा डाळीचं पीठ, अर्धा चमचा मीठ, चिमूटभर हळद, थोडंसं लाल तिखट आणि चिमूटभर खाण्याचा सोडा. आता हे मिश्रण छान मिक्स करून घेऊ. मिश्रण घट्टसंच असू द्या, जास्त पातळ नको व्हायला. आता इथे आलूच्या चटणीचे आपण छान गोळे करून घेऊ. तुम्ही कोणताही शेप देऊ शकता. मी इथे गोल देत आहे. तुम्ही टिक्कीच्या आकाराचाही देऊ शकता. किंवा लांब लांब बनवू शकता. बघू शकता आपण इथे मिश्रणमध्ये छान गोळे घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. आता याला छान गरम तेलात तळून घेऊया. तेल आधी गरम केलं आहे आणि मग मीडियम फ्लेमवर याला तळून घेऊया. हे वडे खाण्यास खूप टेस्टी लागतात. याला आपण सॉससोबत किंवा हिरव्या तळलेल्या मिरच्या खूप छान लागतात, किंवा तसं नुसतंही खाल्लं तरी खूप छान लागतो आणि लवकरही होतं. एक वेळ नक्की ट्राय करा. आता दुसरे गोळे घालून घेऊ. बघू शकता आपले वडे तयार झाले आहे. खाण्यास खूप छान लागतात. एक वेळ करून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.